प्रेज द लॉर्ड। आज आम्ही हनन्या जो प्रभूचा निवडलेला शिष्य होता आणि त्याच्या जीवनामध्ये त्याने अलौकिक केलेलं काम जे आम्हा प्रत्येकाला प्रेरणा देणार आहे, आनंद देणार आहे, त्याबद्दल पाहणार आहोत। नक्कीच हनन्याचं जीवन आम्हा सर्वांसाठी शिकण्यासारखं आहे, आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाचं कारण आहे। आणि म्हणून आज आम्ही देवाच्या वचनामधून पाहत असताना प्रेषितांची कृत्य अध्याय 9 आणि त्याचं 10 पासून पुढे काही वचने, इकडे दमिश्कात हनन्या नावाचा कोणी एक शिष्य होता। त्याला प्रभू दृष्टांतात म्हणाला, हनन्या। त्याने म्हटले, काय प्रभू? प्रभू त्याला म्हणाला, उठून नीट नावाच्या रस्त्यावर जा आणि यहुदाच्या घरी तार्सकल शौल नावाच्या मनुष्याचा शोध कर, कारण पाहतो प्रार्थना करत आहे। प्रभू येशूचे निवडलेले शिष्य 12 आहेत। पेत्र, याकोब, योहान, आंद्रिया, फिलिप, थोमा, बर्थलमय, तद्दय, मत्तय, याकोब, शिमोन आणि यहुदा। हे 12 ज्यांना प्रेषित म्हटलं गेले, त्या व्यतिरिक्त देखील अगणित शिष्य आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहावास मिळतात आणि त्यांचं अलौकिक जीवन, त्यांनी केलेलं कार्य आम्हाला ऊर्जा देणार आहे, प्रेरणा देणार आहे। अशाच एका शिष्यापैकी जर आम्ही हनन्याचं चरित्र पाहिलं तर नक्कीच आशीर्वादाचं कारण आहे। आणि म्हणून म्हटलंय की हनन्याला देव दृष्टांतामध्ये बोलला। देवाचे बोलण्याचे माध्यम वेगवेगळे आहेत आणि वेगवेगळ्या माध्यमातून मनुष्याशी, त्याच्या सेवकाशी, मंडळीशी परमेश्वर संपर्क करत असतो। आणि त्यामध्ये जर आम्ही पाहिलं, देव स्वप्नाद्वारे बोलतो, देव दृष्टांताद्वारे बोलतो, देव वचनाद्वारे बोलतो, देव सेवकाद्वारे बोलतो आणि देव निसर्गाद्वारे बोलतो। असे वेगवेगळे परमेश्वराचे मनुष्याशी बोलण्याचे माध्यम आहेत। आणि त्यापैकी हनन्याबरोबर देव जो दृष्टांतात बोलला आणि त्याला म्हटले, हनन्या। त्याने म्हटलं, काय प्रभू? प्रभू त्याला म्हणाला, उठून नीट नावाच्या रस्त्यावर जा आणि यहुदाच्या घरी तार्सकल शौल नावाच्या मनुष्याचा शोध कर, कारण तो प्रार्थना करत आहे। परमेश्वराने या ठिकाणी या हनन्याला काहीतरी काम करण्यासाठी सांगितलेलं आहे, काहीतरी परमेश्वर अपेक्षित आहे। तर काय अपेक्षित आहे? तर शौलाचा शोध त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे। आणि त्या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर प्रभू त्याला सांगत आहे की तो शौल जो आहे तो प्रार्थना करत आहे। पुढे जर वचनामध्ये 12 वचन आम्हाला सांगतं, आणि हनन्या नावाचा एक मनुष्य आपल्याला पुन्हा दिसावा म्हणून आपणावर हात ठेवित आहे असं त्याने पाहिले। आता इथं जर आम्ही पाहिलं तर हनन्याबरोबर देव बोलत आहे आणि शौलाला काय दृष्टांत झाला त्याचं कथन देखील परमेश्वर हनन्याबरोबर करत आहे। आणि हनन्याला तो सांगत आहे की शौल जो प्रार्थना करत आहे आणि त्याने जो दृष्टांत पाहिला त्यामध्ये तो अशा प्रकारे पाहत आहे, हनन्या नावाचा व्यक्ती त्याच्यावर हात ठेवत आहे आणि त्याला दृष्टी त्या ठिकाणी प्राप्त होत आहे असं त्याने पाहिलं। 13 वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर असं म्हटलंय, तेव्हा हनन्याने उत्तर दिले, प्रभो, यरूशलेमेतल्या तुझ्या पवित्र जनाचे या माणसाने किती वाईट केले हे मी पुष्कळाकडून ऐकले आहे। प्रियांनो, खूप महत्वपूर्ण शास्त्र भाग हा आहे। हनन्या या शौलाला जाणत आहे, हनन्याने या शौलाबद्दल अनेकांकडून ऐकलेलं आहे। तर कशा प्रकारचा हा मनुष्य आहे याच्या वचनामध्ये 9व्या अध्यायामध्येच आम्हाला पाहायला मिळेल। तर असं म्हटलंय, शौल शिष्यांना धमक्या देत असायचा, शौल शिष्यांचा घात करत असायचा आणि या शौलाने स्त्री असो पुरुष असो त्या प्रत्येकाला त्याने बांधून आणले, प्रत्येकाला त्याने छळलं, प्रत्येकाला त्रास दिला, आतोनात शिष्यांचा छळ त्याने केला।
सर्वांची पांगापांग करून टाकली आणि त्यामध्ये त्या महत्वाची गोष्ट जर पाहिली तर वचनामध्ये म्हटलंय स्तेफनाचा खून देखील या शौलाने केला, कारण त्याच्यामध्ये मुख्य हा शौलच आहे. आणि म्हणून अशा अति भयानक मनुष्याच्या जीवनाबद्दल हा हन्न्या सांगत आहे की प्रभू, या माणसाने तुझ्या पवित्र जनांचे किती वाईट केले. आता या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर आज देखील अशा प्रवृत्तीचे लोक आहेत आणि आज देखील मंडळ्यांना, सेवकांना, देवाच्या अभिषिक्तांना त्रास देण्याचं ते नेहमीच काम करत असतात. आणि नेहमी प्रभू परमेश्वर दोन प्रकारे कार्य करतो. त्यापैकी जर आम्ही पाहिलं तर शौलावर देवाचा अनुग्रह झाला आणि शौलाला जे प्रभूचं दर्शन झालं त्याच्यामुळे त्याचं जीवन परावर्तित झालं आम्हाला दिसतं. आणि म्हणून ज्यावेळेस देव अनुग्रह करतो आणि कुठल्या अशा भयानक व्यक्तीच्या जीवनात चमत्कार करतो ना, त्यावेळेस त्याने त्या गोष्टीवर विश्वास ठेवून जर आपलं जीवन ख्रिस्ताला समर्पित केलं, नक्कीच तो तारला जातो. परंतु ज्यावेळेस अनेकदा आम्ही पाहतो देवाच्या वचनामध्ये आम्हाला अशा अनेक लोकांची जीवन पाहावयास मिळतील की त्यांच्या जीवनामध्ये ख्रिस्ताने मोठा अनुभव दिला, परंतु ते बदलले नाही आणि म्हणून त्यांचा विनाश देखील त्या परमेश्वराने केलेला आहे. आज अनेकदा छळ करणाऱ्या लोकांबद्दल ख्रिस्ती सेवक असतील, विश्वासणारे असतील, थोडासा सॉफ्ट कॉर्नर असतो, त्यांना वाटतं शौलाचा पाऊल होईल. झालं तर आनंदाची गोष्ट, परंतु अनेकदा ज्यावेळेस आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहतो की ज्यांनी प्रभूच्या शिष्यावर हात टाकले ना, त्यांचे भयानक हाल झालेले आहेत. अनेक मागील काळामध्ये देखील काही लोक ज्यांनी प्रभूच्या सेवकांना त्रास देण्याचं काम केलं, त्यांना अवेळी आपोआप मरण आलं आणि भयानक मृत्यूला त्यांना सामोरं जावं लागलं. म्हणून देव सोडत नाही. पवित्र शास्त्रामध्ये देव एवढा संवेदनशील आहे की आलिशा जो देवाचा अभिषिक्त आहे त्याला फक्त लेकरं म्हटली का अरे टाकल्या. आणि देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहतो जंगलातून अस्वल आली आणि अस्वलाने त्या सर्वांना फाडून टाकलं. त्याचं कारण ते अभिषिक्ताच्या विरोधात बोलले होते. जर अरे टकल्या म्हणणाऱ्याला जर प्रभू अशा प्रकारे शासन करतो, अस्वलाने त्यांना फाडून टाकलं, तर विचार करा जे देवाच्या सेवकाचा घात करण्याची भाषा करतात त्यांचा विनाश किती भयानक असणार आहे. आणि अनेकदा हे मंडळांना, सेवकांना आणि जगाला डोळ्याने दिसल. त्याचं कारण हे आहे, कारण प्रभू देव प्रीती आहे म्हटलंय, परंतु त्याच वेळेस तो भस्म करणारा अग्नी देखील आहे. ज्यावेळेस देवाच्या सेवकांना कुणी हात लावतं किंवा त्यांना त्रास द्यायचा प्रयत्न करतो, तो देवाच्या बोबळाला स्पर्श केला समान आहे. आणि म्हणून अनेकदा देवाच्या वचनामध्ये शौलाच्या जीवनाबद्दल आम्ही पाहतो की त्याच्याबद्दल देवाने दया दाखवली, अनेकांबद्दल दाखवतो, परंतु त्या ठिकाणी देवाची वाणी, देवाचं दर्शन समजून घेणं गरजेचं आणि समर्पण करणं गरजेचं, अन्यथा विनाश अटळ आहे. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये इथं हन्न्या अशा प्रकारे बोलत आहे. हन्न्या म्हणत आहे प्रभू तुझ्या पवित्र जनांचे या माणसाने किती वाईट केलं. आजही अनेक महिला असतील, अनेक पुरुष असतील, अनेक राजकारणी असतील, वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक देवाच्या सेवकावर, अभिषिक्तावर वेगवेगळ्या प्रकारे बोलण्याचा प्रयत्न करत आहे. अभिषेकाच्या तोंडात मारण्याचंही काम अनेक जण करत आहेत. परंतु देवाचा न्याय ज्यावेळेस त्यांच्यावर येईल ना, त्यावेळेस त्यांना पळता भुई थोडी होणार आहे. आणि म्हणून या वचनामध्ये आम्ही पाहतो हन्न्या प्रभूला सांगत आहे की त्यांनी किती वाईट केले. पुढं जर आम्ही पाहिलं तर देवाच्या वचनामध्ये तर त्या ठिकाणी तो म्हणतो मी पुष्कळाकडून ऐकलं. अनेकदा छळ करणाऱ्या लोकांबद्दल लोकांची अपेक्षा असते, जसा शौलाचा पौल झाला तसं देवाने यांच्याही जीवनात करावं. अनेक जण अपेक्षा बाळगून राहतात, परंतु ते देवावर सोडा. ज्यावेळेस ते देवाच्या अभिषिक्तावर हात टाकतात त्यावेळेस देवाला देखील त्याचा त्रास होतो आणि तो भयानक त्यांचं शासन त्यांना केल्यापासून राहणार नाही, हे नक्कीच. म्हणून खालच्या वचनामध्ये जर पाहिलं तर असं म्हटलंय, देवाचं वचन आम्हाला सांगतं
आणि येथेही तुझे नाव घेणाऱ्या सर्वांना बांधावे असा प्रमुख याचकाकडून त्याला अधिकार मिळाला आहे. अजून हन्न्या पुढे बोलत आहे आणि तो त्या ठिकाणी म्हणतो की देवाच्या लोकांना बांधून आणण्याचा अधिकार याचकाकडून त्याला मिळाला आहे. म्हणजे त्याला सर्व गोष्टीची माहिती आहे की शौलाचं जीवन कसं आहे. परंतु ज्यावेळेस आम्ही पाहतो 15 वचनामध्ये, परंतु प्रभूने त्याला म्हटले जा. नेहमी देवाने जी महान आज्ञा दिली त्यामध्ये देखील मंडळींना आणि सेवकांना जाण्यासाठी सांगितलंय. आता इथं देखील त्या ठिकाणी आम्ही पाहतो या हन्न्याला देखील प्रभू काय सांगत आहे, तर तो त्या ठिकाणी म्हणतो, प्रभूने त्याला म्हटले जा, कारण परराष्ट्रीय राजे व इस्रायलची संतती यांच्या समोर माझे नाव घेऊन जाण्याकरता तो माझे निवडलेलं पात्र आहे. इथं प्रभू शौलाच्या जीवनाचा उपयोग कशा प्रकारे करणार आहे त्याच्याबद्दल हन्न्याबरोबर संभाषण करत आहे. अनेकदा देवाची प्रत्येकासाठी चांगली योजना असते, परंतु ती योजना समजून घेणं आणि त्यानुसार जीवन जगणं आम्हा प्रत्येकाच्या जीवनासाठी आशीर्वादाचं कारण आहे. आणि म्हणून अनेकदा आम्ही त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पुढे जर आम्ही पाहिलं तर असं म्हटलंय, आणि त्याला माझ्या नावाकरता किती दुःख सोसावे लागेल हे मी त्याला दाखवील. बघा, हन्न्याच्या मनात एक प्रश्न होता आणि त्या प्रश्नाचं समर्पक उत्तर ख्रिस्तानी या ठिकाणी दिले आणि तो त्या ठिकाणी त्या शौलाच्या पाचारणाबद्दल त्याला सांगत आहे की तो माझं निवडलेलं पात्र आहे आणि त्याला कुठलं काम त्या ठिकाणी करायचं आहे. पुढे जर पाहिलं तर 17 वचनामध्ये पाहिलं तर तेव्हा हन्न्या निघाला आणि त्या घरी गेला. प्रियांनो, देवाच्या अभिषिक्ताने निडर असणं गरजेचं आहे. देवाच्या आत्म्यात जे चालतात ते नक्कीच अभिषेकात चालणारे कुठल्याही परिस्थितीला घाबरत नाही. त्याचं कारण हे त्या पवित्र देवाचा आत्मा त्यांच्या बरोबर राहतो आणि त्या पवित्र देवाच्या दिव्यदूताची उपस्थिती त्यांच्या बरोबर राहते आणि तो पवित्र देव स्वतः देखील म्हणतो युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. आणि म्हणून या शौलाने ज्याने मंडळीला छेडलं, ज्याने सेवकांना मारलं, ज्याने त्या ठिकाणी अनेकांना स्तेफनाचा खून करवला आणि अशा भयानक व्यक्तीकडे जाण्यासाठी देखील हन्न्या तयार आहे. कारण त्याच्यासाठी स्वतःच्या प्राणाईपेक्षा, स्वतःच्या जीवाईपेक्षा महत्वाचं जर काही असेल तर ते आहे देवाच्या आज्ञेची परिपूर्णता, देवाचं ऐकणं आणि देवाच्या इच्छेखातर जीवन जगणं. आजही प्रियांनो, परिस्थिती काही असू द्या, जर ख्रिस्ताने मंडळीला, ख्रिस्ताने त्याच्या सेवकांना, ख्रिस्ताने सर्व विश्वासणाऱ्यांना जर शुभवर्तमानाचं कार्य करण्यासाठी जर सांगितलेलं आहे तर परिस्थितीकडे न पाहता आम्ही देवाने दिलेल्या आज्ञेकडे पाहावं आणि ख्रिस्ताचा वधस्तंभ सर्वत्र उंचवावा, जेणेकरून पाप्यांचं तारण होईल आणि विनाशापासून ते तारले जातील. आणि म्हणून या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर देवाचं वचन आम्हाला या ठिकाणी असं सांगतं की तो हन्न्या निघाला आणि त्या घरी गेला. त्याला शौलाची भीती वाटली नाही. त्याला वाटलं नाही शौल मलाही बांधील. त्याला वाटलं नाही शौल माझं काय करील. भीती त्याच्यातली निघून गेली, कारण त्या ठिकाणी परमेश्वर त्याच्याकडून आज्ञापालन अपेक्षित होता. प्रियांनो, आमच्याही जीवनामध्ये आमचं समर्पण त्या हन्न्याप्रमाणे असणं गरजेचं आहे. प्रभूने त्याला शौलाकडे जाण्यासाठी सांगितलं, तो निडरपणे निघालेला आहे. आजही अनेकांच्या जीवनामध्ये जगिक गोष्टीची भीती आहे, परंतु देवाचं वचन प्रियांनो आम्हाला सांगतं, जो आपला जीव वाचू पाहतो तो त्याला गमावील, परंतु जो आपला जीव माझ्याकरता देण्याकरता जाईल तो त्याला कमाविल. याचा अर्थ हा, ज्यावेळेस आम्ही निडरतेने ख्रिस्ताचं कार्य करतो ना, संरक्षण तो परमेश्वर आमचं केल्या वाचून राहत नाही. आणि म्हणून या वचनामध्ये, देवाच्या वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे त्या परमेश्वराने आम्हाला भीतीचा नव्हे तर सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे. आणि ज्यावेळेस वचनाची परिपूर्ती मनुष्याच्या जीवनामध्ये होते, ज्या प्रकारे प्रेषित धैर्याने देवाचं वचन गाजवत होते, शुभवर्तमान गाजवत होते, ज्यावेळेस तो अभिषेक तुमच्या आणि माझ्या जीवनात येतो प्रियांनो, त्यावेळेस आम्ही त्या अभिषेकात देवाचं वचन गाजवतो. ज्या करवी अगणिक पापी लोक पश्चाताप करून ख्रिस्ताकडे आकर्षिले जातात आणि त्यांचं जीवन बदललं जातं. आणि म्हणून
या वचनामध्ये म्हटलं हन्न्या निघाला आणि त्या घरी गेला. प्रियांनो, जसं देवाने हन्न्याला दिलेलं काम त्याने पूर्ण केलं, तसं आज सेवकांना, मंडळांना दिलेलं काम कुठल्याही स्थितीमध्ये आम्ही पूर्ण करावं, यासाठी की समय थोडा राहिलेला आहे आणि ख्रिस्ताचं येणं जवळ झालं आहे. आज आम्हाला शुभवर्तमान जगाच्या कानाकोपऱ्यात घेऊन जाणं गरजेचं आहे. आणि जेव्हाही शुभवर्तनाच्या विरोधातली परिस्थिती लुसिफर उभा करतो, त्याचा अर्थ हा की सैतानाचं राज्य हलवलं जात आहे, लुसिफरचं राज्य हलवलं जात आहे. कारण ख्रिस्ताचा प्रकाश अंधकारामध्ये असणाऱ्या लोकांच्या पर्यंत जात आहे. ख्रिस्ताची सुवार्ता तळागाळापर्यंत पोहोचली जात आहे आणि जे त्या सुवार्तेवर विश्वास ठेवतात ते तारणामध्ये येतात प्रियांनो. आणि म्हणून नेहमी त्यावेळेस त्या ठिकाणी ज्यावेळेस त्या लुसिफरला त्रास होतो, तो काहीतरी सेवकांच्या विरोधात, मंडळीच्या विरोधात केल्या वाचून राहत नाही. आणि म्हणून या वचनामध्ये हन्न्या समोरची परिस्थिती पाहत नाही, परंतु तो विश्वासाने जात आहे, कारण त्याला प्रभूने पाठवलेला आहे. आजही आम्ही ज्यावेळेस शुभवर्तमान कार्यासाठी जातो, विश्वासाने जायचंय की देव आमची प्रत्येक कृती आशीर्वादित केल्या वाचून राहणार नाही. देव अनेकांसाठी आमचं जीवन आशीर्वादाचं कारण केल्या वाचून राहणार नाही. तो देव जिथं आम्ही पाऊल ठेवू ती भूमी आशीर्वादित केल्या वाचून राहणार नाही. तो देव ज्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करू त्यांच्या जीवनात चिन्हे अद्भुते केल्या वाचून राहणार नाही. आणि म्हणून या वचनामध्ये म्हटलं तो गेला आणि पुढं म्हटलंय आणि त्याच्यावर हात ठेवून म्हणाला, शौल भाऊ, तू वाटेने येत असता ज्या प्रभूने म्हणजे येशूने तुला दर्शन दिले, त्याने तुला पुन्हा दृष्टी यावी व तू पवित्र आत्मेने परिपूर्ण व्हावे म्हणून मला पाठवलाय. गेला आणि तो शौलाला म्हणत आहे, शौल भाऊ, प्रेज द लॉर्ड. आमची ख्रिस्ताने आम्हाला दाखवलेली प्रीती, आमच्या ठाई पवित्र आत्म्याच्या द्वारे हल्लेलुया ज्या प्रकारे निर्माण झालेलं फळ आहे प्रीती, ती दैवी प्रीती, दैवी कळवळा, ज्यावेळेस आम्ही त्या प्रीतीने जातो, नक्कीच अनेकांच्या जीवनासाठी ती आशीर्वादाचं कारण ठरते. या ठिकाणी या शौलाकडे हा हन्न्या क्रूरतेच्या दृष्टीने पाहत नाही, द्वेषाच्या दृष्टीने पाहत नाही, तर प्रीतीने पाहत आणि त्याला म्हणत आहे, शौल भाऊ. पुढं म्हटलंय, तू वाटेने येत असता ज्या प्रभूने म्हणजे येशूने तुला दर्शन दिले, त्याने तुला पुन्हा दृष्टी यावी म्हणून. या ठिकाणी परमेश्वराने त्याला सांगितलं होतं की शौलाला मी दर्शन दिलेलं आहे, आणि जे सांगितलं ते शौलाला या हन्न्याने सांगितलं की तो आश्चर्यचकित झाला असेल. देवाचा अलौकिक कार्य जोपर्यंत आमच्या नजरेच्या आड आहे तोपर्यंत कदाचित आम्हाला त्या जिवंत देवाचा अनुभव येणार नाही, परंतु ज्यावेळेस तो जिवंत देवाशी मुठभेड आमची होते, ज्यावेळेस त्या जिवंत देवाशी भेट आमची होते, ज्यावेळेस आम्ही त्याला भेटतो, ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये तो अद्भुत क्षण आम्हाला भेटतो, आमचं जीवन परावर्तित झाल्या वाचून राहत नाही. तसंच शौलाच्या जीवनामध्ये त्याने जो अनुभव पाहिला, तो त्याने ख्रिस्ताला पाहिलं, येशूला पाहिलं. तोच अनुभव हन्न्या येऊन कथन करत आहे की तो म्हणतो, ज्या ख्रिस्ताने तुला दर्शन दिलं. हालेलुया. अशाच प्रकारचा अनुभव आम्हा प्रत्येकाच्या जीवनात यावा. जो ख्रिस्त जगाचा प्रकाश जो आमच्या जीवनामध्ये येतो, आणि ज्या वेळेस तो आमच्या जीवनामध्ये येतो सर्व अंधकार दूर होऊन जातो आणि ती खरी ओळख आमचं जीवन बदलून टाकते. या शौलाच्या जीवनात तो अनुभव आला. एक देवाशी मुठभेड त्या शौलाचं जीवन परावर्तन करणारी ठरली. अशी आपली प्रत्येकाची अपेक्षा असायला पाहिजे. भेट, तो अनुभव त्या पवित्र देवाने आम्हाला द्यावा. आणि म्हणून या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर तो त्या ठिकाणी म्हणतो की ज्या प्रभूने तुला दर्शन दिलं म्हणजे तो ख्रिस्त जिवंत आहे. आजही तो अनेकांना दर्शन देतो. आज अनेकांशी तो बोलतो, अनेकांच्या जीवनामध्ये चिन्हे करतो, अनेकांच्या जीवनामध्ये अद्भुते करतो, अनेकांना त्याच्या सेवेसाठी तो पाचारतो, तो बोलवतो. आणि असा असणारा या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्या शौलाला भेटला, त्या वचनामध्ये आम्ही त्याबद्दल वृत्तांत या ठिकाणी पाहत आहोत. आणि म्हणून पुढे म्हटलंय, त्याने दर्शन दिले, त्याने तुला पुन्हा दृष्टी यावी. बघा, हन्न्या जो देवाच्या अभिषेकाने भरलेला होता, जो देवाचा निवडलेला अभिषिक्त होता,
त्याच्या बरोबर देव दृष्टांताद्वारे संभाषण करत होता, देवाच्या आज्ञेचं तो पालन करत होता. इतकी हन्याची आणि देवाची जवळीक होती, इतके जवळून तो त्या परमेश्वराला पारखत होता, ख्रिस्ताला ओळखत होता. असा हन्या ज्यावेळेस शाऊलाला भेटला आणि त्याने त्याच्या मस्तकावर हात ठेवले, देवाच्या वचनामध्ये आम्हाला पाहावास मिळतं की तत्क्षणी त्याच्या डोळ्यावरून खपल्यासारखे काही गळाले आणि त्याला दृष्टी आली. हालेलुया. देवाच्या अभिषिक्ताचे पावलं ज्या घरात पडतात ते घर आशीर्वादित होतं. देवाचा अभिषिक्त ज्यांना भेटतो तो व्यक्ती अभिषिक्त होतो. देवाच्या अभिषिक्त ज्यांच्या सहभागितेत जातात त्यांचं जीवन बदललं जातं. आणि म्हणून हा हन्या त्या ठिकाणी गेला, त्याने त्या शाऊलाच्या मस्तकावर हात ठेवला आणि देवाचं वचन सांगतं 3 दिवसापासून त्याला काही दिसत नसलेला, आंधळा झालेला तर शाऊल त्याच्या डोळ्यावरच्या खपल्या गळाल्या आणि त्याला पुन्हा दृष्टी आली. प्रियांनो, नेहमीच अभिषिक्ताद्वारे देवाने चिन्ह आणि चमत्कार केलेले आहे. देवाचं वचन सांगतं तो हाच देखील नाही. जसं देवाचं वचन सांगतं प्रभू येशू ख्रिस्त काल आज आणि युगानुयुग सारखाच आहे. तो भूतकाळात चमत्कार करत होता, तो वर्तमान काळात चमत्कार करत आहे आणि तो भविष्य काळात देखील चमत्कार करणार आहे. कारण तो चिन्हे व अद्भुते करणारा परमेश्वर आहे. तो मृतांना जिवंत करणारा परमेश्वर आहे त्याच्या अभिषेकता करवी. आणि म्हणून हन्याच्या जीवनामध्ये असा अभिषेक होता की ज्यावेळेस तो गेला, शाऊलाच्या जीवनामध्ये चिन्ह चमत्कार झाले, अद्भुत कार्य झाले. अभिषिक्ताची ओळख ही आहे. अभिषिक्ताला अभिषेकावरून ओळखलं जातं, अभिषिक्ताला त्याच्या फळावरून ओळखलं जातं. आणि म्हणून आमचे अभिषेक आणि आमचे फळ आमच्या जीवनामध्ये परमेश्वराच्या पवित्र आत्म्याच्या परिपूर्तीचं दर्शक आहे. म्हणून या ठिकाणी असं म्हटलंय, त्याने मला पाठवले आहे, तुला दृष्टी यावी, तू पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावं. प्रियांनो, एका उद्देशाने परमेश्वराने या शाऊलाकडे हन्याला पाठवलं. काय होता उद्देश? त्याला दृष्टी यावी, त्याला दृष्टी यावी. आणि आली. पुढे पाहिलं तर असं म्हटलंय, तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावा. प्रियांनो, देवाच्या वचनामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो अभिषिक्ताचे हात आमच्या मस्तकावर आल्यानंतर जो अलौकिक सामर्थ्य आमच्या जीवनात येतं ना, ते आमच्या सेवा कार्यामध्ये दिसतं. कारण अभिषिक्तांच्या हातांच्या द्वारे तो पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये आल्या वाचून राहत नाही. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये म्हटलंय, जेव्हा प्रेषित इतरांवर हात ठेवायचे ते अद्भुत सामर्थ्याने भरले जात असे. इथं हन्याने शाऊलाच्या मस्तकावर हात ठेवले आणि तो पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने परिपूर्ण झाला. आणि त्याचं दर्शक पुढं जर आम्ही पाहिलं तर या शाऊलाने केलेले अगणित चमत्कार, या शाऊलाने केलेले अद्भुत चिन्हे, या शाऊलाच्या अंगावरून ज्यावेळेस फडके लोक घेऊन जायचे आणि दृष्ट आत्म्यावर टाकायचे, आजारी लोकांवर टाकायचे, त्या फडक्यामध्ये एवढं सामर्थ्य होतं की अद्भुत चिन्ह चमत्कार होत असायचे. कारण अभिषिक्ताच्या ठाई तो पवित्र आत्म्याचा अभिषेक असतो आणि त्याद्वारे अद्भुत चिन्ह चमत्कार होतात. पेत्राच्या सावलीमध्ये लोक बरे होत होते. प्रभू येशू ख्रिस्ताच्या वस्त्राच्या स्पर्शाने लोक बरे होत होते. आणि म्हणून हा अभिषेक आहे. प्रियांनो, या हन्याच्या ठाई आम्हाला तो अभिषेक दिसतो, त्याच्याद्वारे या शाऊलाच्या ठाई आम्हाला अभिषेक दिसतो. आणि म्हणून अलौकिक चमत्कार या शाऊलाने देखील केले. आणि त्याच्यासाठी महत्वपूर्ण जर कोणी ठरलं असेल तर अति भयानक अशा हन्या त्या शाऊलाला भेटायला गेला. शाऊलाचं जीवन अति भयानक आहे, परंतु हन्या तो घाबरला नाही. कारण तो अभिषेकात चालणारा होता. जे पवित्र आत्म्याच्या अभिषेकात चालतात ते कशालाही घाबरत नाही. कारण त्यांच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याचं सामर्थ्य कार्य करत राहतं. जसा प्रेषित पौल पुढं आम्ही काही पत्रामध्ये पाहतो, तो म्हणतो मला बेडी पडली, परंतु सुवार्तेला बेडी पडली नाही. सुवार्ता थांबवण्याचं सामर्थ्य त्या लुसिफरमध्ये नाही. हालेलुया. आणि म्हणून या वचनामध्ये आम्ही त्या हन्याच्या जीवनाद्वारे पाहतो की तो गेला आणि
त्या ठिकाणी आम्ही पाहतो देवाने त्याच्याद्वारे अद्भुत काम केलं. शौलासाठी तो मार्गदर्शक झाला, शौलाला मार्गदर्शन करणारा झाला आणि या शौलाचं जीवन जे बदललं, शौल पौल झाला आणि त्याच्या जीवनाद्वारे देवाने जग हलवून सोडलं. म्हणून प्रियांनो, किती मोठं आम्ही सेवा कार्य करतो यावर फोकस नका करू, परंतु असे शौल हल्लेलुया त्यांना उभं करण्याचा प्रयत्न करा. ज्या शौलाकडे प्रभू आम्हाला पाठवील, कधीही कुठल्या गोष्टीची भीती बाळगू नका. हन्न्यामध्ये असणारं सामर्थ्य, हन्न्यामध्ये असणारा विश्वास, हन्न्यामध्ये असणारा निडरपणा, हन्न्यामध्ये असणारं समर्पण, हन्न्यामध्ये असणारा देवाची इच्छा पूर्ण करण्याचा आवेश, हन्न्यामध्ये असणारा अभिषेक, या सर्व गोष्टी आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस येतात ना, अनेक शौल त्या प्रभूसाठी उभे राहतात आणि ज्यावेळेस ते उभे राहतात, जग हलवून सोडण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये प्रभू देतो. आणि म्हणून याच्यामध्ये खूप मोठा रोल जर कोणी केला असेल तर शौलाच्या जीवनासाठी आशीर्वादाचा कोण ठरला, तर तो हन्न्या ठरला. येणाऱ्या दिवसामध्ये प्रभू अशा अगणिक हन्न्याला उभे करो आणि अगणिक शौल जे पौल बनून देवाच्या राज्यामध्ये मोठे काम करणारे होत, हीच देवाचरणी प्रार्थना. म्हणून या दिवसामध्ये प्रियांनो, वातावरणाकडे पाहू नका, सेनाधीश परमेश्वराकडे पहा, जो आमचं सर्व स्थितीमध्ये संरक्षण करतो. मग बंदिवासामध्ये असतांच्या प्रेषितांसाठी जेलचे दरवाजे उघडणं असो, अग्नीच्या भट्टीमध्ये पडलेल्या शद्रक मेषक अबेदनगोसाठी देवाचा पुत्र पाठवणे असो, किंवा सिंहाच्या गुहेमध्ये पडलेल्या दानियेलाचं सिंहापासून रक्षण करणं असो, या सर्व गोष्टीमध्ये तो समर्थ. परंतु आमच्या ठाई विश्वास असायला पाहिजे, तो देव आमच्या बरोबर आहे. शुभवर्तमान गाजूया आणि हन्न्यानुसार काम करूया. देवाप येणाऱ्या दिवसामध्ये अगणिक शौल उभे करू, त्यांचे पौल बनवू आणि अनेकांसाठी त्यांचं जीवन आशीर्वादाचं कारण करू. या ठिकाणी हन्न्याचं चरित्र आम्हाला प्रेरणा देणार आहे. जरूर हन्न्याच्या जीवनाचा अभ्यास करा, हन्न्याच्या जीवनातून मार्गदर्शक जे महत्वाचे मुद्दे आहेत ते शिका आणि ते आपल्या जीवनात अनुकरण करा. देवबाप अनेक हन्न्या समान अभिषेकात चालणारे देवाचे सेवक या दिवसामध्ये उभे करू. आणि म्हणून या हन्न्याद्वारे देवाने शौलासाठी त्याचं जीवन आशीर्वादाचं कारण केलं. जरूर आपल्या प्रियजनांना हा व्हिडिओ शेअर करा. लगातार येणाऱ्या शुभवर्तमान कार्यासाठी जे व्हिडिओ लगातार येतील आपल्या प्रियजना शेअर करत राहा, आपल्या ग्रुपवर टाकत राहा. देवबाप सर्वांना आशीर्वादित करू. सर्वांना प्रेज द लॉर्ड. जय ख्रिस्त. देवबाप सर्वांना अधिकाधिक शुभवर्तमान कार्यासाठी उपयोगात आणू, अधिक अभिषेकाने आपला उपयोग करो. आमेन.